अरे DVD प्लेअरचा रिमोट. काय मग भाऊजी? उशीर का झाला? तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही? ऑफिसमध्ये काम होतं का? खूप काम होतं का? का घरी गेला होता? अरे हो, जरा घरीच गेलो होतो. घरी गेला होता प्रियाला भेटायला. सांगा ना, बिंदास सांगा. हो यात काय? तुमच्या नेहमीच्या बेधडक स्टाईल मध्ये सांगा. गेलो होतो घरी प्रियाला भेटायला. काय करणार आहेस तू? सांगा काय करणार मी? काय रे, काय करणार नाही. गंगा, चल 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 जेवायला घे. श्वास चल, आता जास्त झाली. जास्त होणारच मला. बॅचलर पार्टी माझी जास्त मला ओढ आहे. काय जास्त होणारच. साइलेंस. मौका भी है दस्तूर भी है. मौका भी है दस्तूर भी है. पीना तो लाजमी है. काही म्हणा पण विषय बदलण्यामध्ये तुम्ही एकदम अरे आपल्याला जमत नाही ना तसं. भाऊजी पण तुम्ही सुहास तुला जास्त आले असं म्हणून माझ्या सगळ्या बोलण्याची किंमत शून्य करून टाकली का एकदम? अरे नाही रे राजा, चल चल आपण हे सगळं नंतर बोलू. चल. नाही हो भाऊजी, नंतरला अंतर असतं भाऊजी. नंतर कशाला? आताच बोलूया ना ताबडतोब. हीच ती वेळ, हाच तो क्षण. आपण बोलूया. सायलेन्स. मित्रो, आज तुम्ही माझ्या लग्नाच्या बॅचलर पार्टीला आलात आणि ही माझ्या लग्नाची आदली रात्र तुमच्यामुळे फारच स्पेशल झालेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्स देतो. थँक यू व्हेरी मच टू यू. पण सगळ्यात माझा जास्त प्रेम आणि रिस्पेक्ट आहे ते आमच्या भाऊजींबद्दल. आमचे भाऊजी ज्यांना माझ्या लग्नाची खूप काळजी होती, त्यांच्यामुळेच माझं फायनली उद्या लग्न होतंय. खरं म्हणजे असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या आपल्याकडे परमेश्वराकडे बांधल्या जातात, पण माझ्या लग्नाची गाठ बांधणारा कोणतो? चित्रगुप्त. चित्रगुप्त म्हणजे आमचे भाऊजी आहेत, मिस्टर सत्यजित मुधोळकर. पण त्याच्यात सुद्धा एक गमतीशीर आणि मजेशीर गोष्ट आहे बरं का. ती म्हणजे आमचे भाऊजी माझ्या बेटर हाफ वर आधी लट्टू होते. ओके नाही भाऊजी? ओ भाऊजी. सुहास, भाऊजी भाऊजी असं नाही. तुम्ही खरं सांगा मला, तुम्ही लट्टू होता की नाही? बस बस. अरे व्यंग, मी येतो. नाही येतो का सत्यजित भाऊजी? सुहास उद्या बोल आता. उद्या कसं? उद्या माझं लग्न आहे ना. उद्या कसं बोलणार ना मी? उद्या कसं बोलणार? उद्या विधी करायचे लग्नाचे आणि गप्पा कधी बोलणार? ते मी कसं बोल? जेवणाच का सायलेन्स.
वहिने कुठे आहेस तू? मी तुला अख्खं घरभर शोधत होतो. कशाला? आईने मला कापड घेतलंय. अरे वा. आणि कापड नाही, कपडे. हा तेच ते. कशासाठी? लग्नासाठी. लग्नासाठी? अरे मस्त आहे. वा, आमचा सोन्या झक्कास दिसणार उद्या. वा, पण मग आईंना थँक्यू म्हणालास की नाही? नाही. नाही, असं नाही करायचं. जा आता, पटकन आईंना थँक्स म्हण. वय मी थँक्यू म्हणून येतो. थँक्यू. हा तेच ते. आता आता सगळं सेट आहे सत्यजित. अगदी कुठल्याही क्षणी बॉम्ब फुटेल आणि त्या स्फोटात सगळ्यात आधी कोलमडेल तो तुझा आणि मंजिरीचा संसार. आणि मग माझं हे दळभद्री लग्न. अहो, तुम्ही? तू इथे काय करतेस प्रियाच्या रूम मध्ये? मी काय नाही, ते सहज. तुम्ही कधी आलात? तुम्ही विहंग भाऊजींकडे होतात ना? मी काय राहायला नव्हतो गेलो विहंगच्या घरी. अहो तसं नाही. मी आता काय इथेच बसून राहणार आहेस का? चल खाली आपल्या खोलीत. हो, पण काय झालं तुम्हाला चिडायला? चिडचिड का करताय म्हणजे? असाच आहे मी, रागीट, तापट, तिरसट. वेड लागलाय मला, डोकं फिरलंय माझं. बस. अहो 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 ऐका तर. अहो अहो थांबा ना. काय झालंय? काय आहे, तू कशाला माझ्या मागे मागे येतेस? जा, जाऊन बस जा तिकडे. आणि मी नाही येणार तुला डिस्टर्ब करायला. एक मिनिट. काहीही कारण नसताना तणतण करू नका उगाच. काय झालंय तुम्हाला चिडायला? मी चिडलोय, मी चिडचिड करतोय. अरे मग मी चिडचिड करते का? हे बघ मंजिरी, तू एक मिनिट. तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही विहंग भाऊजींच्या घरून आता कसे आलात? आणि एकटेच आलात? गौरांग भाऊजी पण होते ना तुमच्या सोबत? आमचे भाऊजी माझ्या बेटर हाफवर आधी लट्टू होते. अहो मी काहीतरी विचारलं तुम्हाला, सांगा ना. तुम्ही अजून उत्तर दिलेलं नाहीये का मला? मला माझं मन नाही रमलं तिथे. आठवण आली खूप तुझी, म्हणून आलो निघून. काय? काय जोक सांगितला? मी हसतेस काय तू? अहो अहो काय झालंय? हसू नको तर काय करू? बरं बरं, बसा इथे. इथे? अहो बसा तरी. मंजिरी, आपण हॉलमध्ये आहोत आणि घरात खूप माणसं आहेत. मग? अरे लग्न केलंय मी तुमच्याशी. हक्काची बायको आहे मी तुमची. हा तर काय मगाशी काय म्हणत होतात तुम्ही? तुम्हाला आठवण आली माझी. हसण्यासारखं काय? मी काय मस्करी करतोय? मस्करी आहे. अरे मग मी मस्करी करतेय का? मी उलट म्हणते की आठवण आली तुम्हाला माझी. आणि मग घरी येऊन काय केलं? चिडचिड केली ना माझ्यावर? ते मी हा काय? मग मी चिडून तर काय करू? हा, तुझी सगळी लग्नाची तयारी झालेली आहे. अगदी मेहंदी बिंदी काढून बसलेस छान हातावर. पण नवरा उद्या लग्नात काय घालणार आहे याची साधी चौकशी सुद्धा नाहीये. अहो अहो पण मला वाटलं तुम्ही तुमचे कपडे. तेच तर मला वाटलं. तुला वाटलं तू काय हल्ली गृहीत धरायला लागलेस मंजिरी मला. आता काय झालं, जुना झालो ना, संपला आता काय. अरे बर, सॉरी, चुकलं माझं. हे बघा,
अहो मी कान सुद्धा धरलेत माझे. चला आता उगाच इमोशनल वगैरे व्हायची गरज नाही. बघू तुमचे कपडे. ठीक आहे, बघ. काहीही बोलू नका आता. चला चला दाखवा तुमचे कपडे. अहो दाखवा लवकर. व्हेरी गुड. मस्त दिसाल उद्या मुधोळकर. आता काय, मिसेस मुधोळकर एवढ्या छान दिसणार म्हटल्यावर मला निदान बरं तरी दिसायला पाहिजे नाही का? हो वा, एवढं करता तुम्ही माझ्यासाठी. मग फक्त बोलत नाही, करतोच. पण काही म्हणा, उद्या तुम्हाला बघितल्यानंतर पहिली शिटी मी मारणार. काय 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 शिटी कमिट केलंस तू मंजिरी? नाही 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 नाही. मी फक्त. नाही नाही नाही, सहज वगैरे काय नाही. कमिटमेंट इज कमिटमेंट. अहो असं काय करताय तुम्ही? प्रत्येक वाक्याचा शब्दशः अर्थ घेणार आहात का आता? आमच्यात घेतात. अहो अशी बोलण्याची पद्धत असते. आम्ही कॉलेजमध्ये असताना असं म्हणायचो की एखादी गोष्ट आवडली की अमुक अमुक शिटीच्या लायकीचं झालंय, बस. कसं आहे, तुम्ही पुणेकर फक्त बोलून थांबता, पण आम्हा कोल्हापूरकरांचं नुसतं बोलून समाधान होत नाही. जे बोलाल ते केलं पाहिजे. कसं आहे बाई, उगाच नुसता नाद नाही करायचा. त्यामुळे उद्या तुझ्या तोंडून मला शिटी ऐकायची. काहीतरीच तुमचं. आई वाट बघतायत माझी. मी जाते. सगळ्या जणी तिथे बसलात. आजी, तुमच्या वेळेलाही असंच असायचं? म्हणजे ही मेहंदीची प्रथा वगैरे? अगं आमच्या टायमा तुमच्या टायमाला काय? हा तर आमच्या टायमाला का नाही, हा सांग ना. आता सांगते ना व. मी कुठं काय बोलले? कठीण आहे या पोरीच. तर काळानुसार समजाचं स्वरूप बदलत असतंय बघ. आमच्या वेळेला अगदी लहान असताना लगीन व्हायचं बघ. त्या वेळेला काय गंमतच असायची बघ. म्हणजे काय कळत नसताना आम्हाला बोल्यावर चढवायची. लगीन म्हणजे काय असतंय, कशाची खातात, नवरा कसा असतोय, नवरा कुणाला म्हणायचं, काय बी कळायचं नाही बघ. बोल्यावर चढवल्यानंतर मात्र मनात धडधडत असायचं. आणि आई बापानं सांगितलेलं असायचं की लेक हे परक्याचं धन आहे. तेव्हा सासरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांना आई बाप मानायचं आणि तिथं जाऊन सासर हे आपलं घर म्हणून संसार करायचा. म्हणजे तो संसार सुखाचा होतोय. व्यावी सुखाचा संसार केला बघ. ज्या वयात कळत नव्हतं त्या वयात विश्वासानं यांच्या हातात हात दिला आणि ह्यांनी शेवटपर्यंत मला साथ दिली. देवाच्या दयेनं 2 पोरं झाली. हा आता आयुष्यात चढ उतार आले माझ्या, पण सुख दुःखाची बेरीज वजाबाकी केली नव तर सुखाचे क्षणच जास्त आलेत. खात्री आहे माझी. आणि प्रिया, माझी खात्री आहे सुहासराव बी मनापासून तुला साथ देतील बघ संसारात. आणि तू बी नेटानं संसार कर. अगं सुख दुःख, छोटी मोठी भांडणं ही संसारात असायचीच ग. पण हे वाद धने मोहरी सारखे फोडणीला टाकायचे की त्याचं कोलीत बनून इस्तव लावायचा हे बाईच्याच हातात असते.
तू समजूतदार आहेस. बघ म्या काय म्हणते ते. ही मंजिरी इतकी नॉर्मल कशी काय? नवऱ्याचे असे रासरंग पाहून एखादीच्या पायाखालची जमीन सरकली असती. आणि हिनी नक्की पाहिली असेल ना ती क्लिप का? प्रिया, नाही, सासूबाईंनी काय सांगितलं ऐकलंस ना तू? हो. प्रिया, अगं कुठे निघालीस? मंजिरी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. येते जरा. हो. आले मी आई. या दोघींचं काय चाललेलं असतं काही शेवटपर्यंत कळत. अगं मैत्रिणी आहेत ना व, असतील काहीतरी गोष्टी. ए आय, आम्हाला सांग ना, तू कुठे गेलतीस? हनीमूनला. रंकाळ्याला. प्रिया, काय झालं? मंजिरी, तू अजून पेनड्राईव्ह पाहायला दिसत नाही. अगं, आय एम सॉरी. मला बघता नाही आलं कारण मी बघत होते तेवढ्यात हे आले ना, त्यामुळे राहून गेलं. अगं मग आता जाऊन बघ ना. जा पटकन माझ्या रूम मध्ये, कोणी नाहीये. अगं मी बघीन ना नंतर. ठीक आहे. मंजिरी, नंतर नको प्लीज. मला कळत नाही तू ही गोष्ट सिरियसली का घेत नाहीयेस. प्रिया, मला कळतंय सगळं. त्या दादाला घाबरण्याची काही एक गरज नाही. काही करणार नाही. तुझं लग्न व्यवस्थितपणे पार पडणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. मंजिरी, पण काय झालं वहिनी? कोण काळजी करतंय? प्रिया, तू? नेत्रा, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठे होतीस तू? आत्या बोलवायला आल्या होत्या ना तुला? वहिनी काय विचारताय? आता एवढ्या सगळ्या बायकांसाठी मसाले दूध करायचं म्हणजे किती काम होतं किचन मध्ये. बरं प्रिया, तू प्यायलीस का मसाले दूध? नेत्रा, तू गेलीस तरी चालेल. सॉरी 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 सॉरी. तुम्ही दोघी काही पर्सनल बोलत होतात का? नाही, मला माहित नव्हतं. मी किचन मधनं आले, तुम्ही दिसलात समोर म्हणून. नाही ठीक आहे, मी जाते. आईंना काही हवंय का बघून येते. मंजिरी प्लीज जा ना पटकन, आता प्रिया. वेळ आहे तुझ्याकडे. हो, मी बघीन नंतर. हे बघ, त्या सगळ्याची तू काळजी करू नकोस. तू आत्ता जाऊन आधी झोप. उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तू छान दिसली पाहिजे, फ्रेश दिसली पाहिजे. जा, आलीच. मंजिरी प्लीज. या मूर्ख बाईमुळे सगळं मुसळ केरात जाणार आहे. नशिबाने तो हरवलेला पेनड्राईव्ह सापडला होता. सगळं नीट प्लॅन करून तिला संशय यायला नको म्हणून तो दुसऱ्या पेनड्राईव्ह मध्ये ट्रान्सफर करून तिच्यापर्यंत पोहोचवला सुद्धा होता. पण ही बावळट बाई स्वस्थ एका जागी बसून ती क्लिप पाहिल तर शपथ. प्रिया, कशी दिसते म्या? हे काय केलंस तू केसांचं? अगं त्या पार्लरवाल्या पोरी आलेत ना, त्यांनी केले हे समजा. पण हे काय, तू अजून तयार नाही झाली? त्या पोरी इथं नाही आल्या? त्या आल्या होत्या इकडे, मी त्यांना नेत्राच्या रूम मध्ये पाठवलं. अगं डुसकीच्या रूम मध्ये कशा पायी पाठवलं? तिचं लगीन आहे वय? माझ्या पोरीचं लगीन आहे ग. त्या सारखं लगीन 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 करू नकोस. मला माहितीये आज मग नाही सुहास बरोबर. पत्रिका पण वाचली मी. हॉलचा पत्ता पण सांगू का? संवाद हॉल, शाहू रोड, कोल्हापूर. झालं समाधान? तुम्ही सगळेजण मला घरातून बाहेर काढायला का निघालाय? काही झाले का एवढी? तसं असेल ना तर तसं सांग मला. तसं नाही प्रिया. हे बघ आत्या प्लीज नको सारखी इमोशनल हो. तू जा दुसरं काहीतरी काम कर. मी होईन माझी मी तयार. बर,
पण लवकर तयार हो. काय